वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्र सरकारच्या नव्या टॅक्सी धोरणाच्या विरोधात ओला उबेर टॅक्सी चालकांनी आज मुंबईत संप पुकारलाय। गेल्या आठवड्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 2017चं टॅक्सी धोरण जाहीर केलं। मात्र हे धोरण काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांच्या बाजूने असल्याचा आरोप ओला उबेरवाल्यांनी केला। पेनल्टी रद्द करावी, गाडीचा दर 20 रुपये प्रति किलोमीटर करावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। या मागण्यांची दखल न घेतल्यास 14 मार्च पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे। आज साधारण ड्रायव्हर 20 ते 30 हजार रुपये कमवत आहे। ह्याचं कारण आहे की कंपनीने स्वतःच्या गाड्या मार्केटमध्ये आणलेल्या आहेत। तर आज जो ड्रायव्हरला 10 बुकिंग भेटत होते ते आज ड्रायव्हरला 4 ते 3 बुकिंग भेटत आहेत। आज 80,000 गाड्या रोडवरती आहेत ओला उबेरमध्ये। तर कुठेतरी एक नियम बसवला पाहिजे होता ओला उबेरसाठी की तुम्ही मार्केटमध्ये फक्त 20,000 30,000 गाड्या पाहिजे होते। आज ही पूर्ण जबाबदारी ट्रान्सपोर्ट कमिशनरची होती। त्यांनी न अशी काही नियम ना त्यांनी आणता ओला उबेरवर त्यांनी सगळा रूल ड्रायव्हरवरती ठोकला। जो हा सिटी टॅक्सी रूल काढलेला तो कॅन्सल करून ड्रायव्हर लोकांना समान रेट मिळावा आणि जे डिझेल गाड्या इथून बाहेर करतायत ते बाहेर न काढता मुंबईत चालवावेत।